प्रोटीनने भरलेली आणि शरीरासाठी खूपच फायदेशीर अशी ही मसूर मोड उसळ हेल्दी खायचं असेल तर ही रेसिपी नक्की करून पहा। सुरुवातीला मी मसुरीची मोडं चांगले धुवून घेतलेले आहेत। आता आपल्याला यासाठी एक वाटप तयार करायचं आहे। वाटपासाठी मी थोडं ओलं खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आपण आता हे मिक्सरच्या भांड्यामधून वाटप बारीक करून घेऊया। आणि वाटप बारीक करत असताना त्यामध्ये जास्त पाण्याचा वापर करू नका। इकडे आपले वाटप बारीक झालेले आहेत। आता आपल्याला इकडे कांदा चिरून घ्यायचा आहे। मी इथे एक मोठ्या आकाराचा एक कांदा घेतलेला आहे। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही 2 मध्यम आकाराचे कांदे घेऊ शकता। कांदा आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे। त्यासोबत मी एक टोमॅटो आणि कोथिंबीर सुद्धा चिरून घेतलेली आहे। आता एका साईडला मी गॅसवर कढई तापत ठेवून त्यामध्ये थोडे तेल ओतले आहे। आता त्यामध्ये आपल्याला जिरे मोहरीची फोडणी द्यायची आहे। जिरे मोहरी तडतडल्यावर त्यामध्ये आपल्याला कांदा टाकून त्यालाही चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता ह्यामध्ये मी हिंग आणि थोडे मीठ ॲड केलेले आहे। मीठ टाकल्यामुळे कांदा लवकर लाल होतो। आता ह्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून सुद्धा परतून घ्यायचे आहे। अगदी 1 ते 2 मिनिटं आपण टोमॅटो परतून घ्यायचे आहे। टोमॅटो थोडे मऊ झाल्यानंतर त्यामध्ये आपण वाटप टाकून सुद्धा आपल्याला त्याला चांगले परतून घ्यायचे आहे। अगदी 4 ते 5 मिनिटं मी वाटप परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मी मसाले ॲड केलेले आहे। आता ह्यामध्ये मी हळद आणि घरगुती मसाला ॲड केलेला आहे। बाकी कुठलेच मसाले मी ॲड केलेले नाही आहेत। वाटप आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे, म्हणजे त्याला थोडेसे तेल सुटायला पाहिजे। त्या वाटपाबरोबर मी थोडीशी अख्खी कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे। त्यामध्ये एक चांगला फ्लेवर येतो। आता हे वाटप आपले चांगले एकजीव करून आपण चांगले परतून घेतलेले आहे। आता आपण आपले मसुरीचे मोडं टाकून त्यालाही चांगले मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचे आहे। आता आपण ह्यामध्ये मीठ ॲड करूया। मीठ अगदी बेताने टाका, कारण की आधी सुद्धा आपण कांदा परतताना मीठ ॲड केले होते। आता आपण ह्यावर झाकण ठेवून मसुरीचे मोडं चांगले शिजून घेऊया। आपल्याला ह्यामध्ये लगेच पाणी ॲड करायचे नाही आणि मसुरीचे मोडं शिजायला जास्त वेळ लागत नाही। आता आपण थोडं थोडं करून ह्यामध्ये पाणी ॲड करूया। आता आपण मसुरीचे मोडं हे झाकण ठेवून आपण त्याला चांगले शिजवून घेऊया। आता 5 ते 10 मिनिटांनंतर आपले मसुरीतले मोडातील पाणी पूर्ण आटल्यानंतर आपण ह्यामध्ये शेंगाचे कूट ॲड केलेले आहे मी, आणि त्यावर कोथिंबीर आणि ओलं खोबरं टाकून गार्निश केलेलं आहे। मला ही भाजी शिजायला अगदी 10 मिनिटं लागलेली आहेत। तुम्ही ही रेसिपी करून पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।